नमस्कार. श्रीदेव रवळनाथ डांगमोडे या पुस्तकातील एक स्वरचित कविता मी आता आपल्यासमोर सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे मालवणी खाजा. मालवणी खाजा, मालवणी खाजा, मालवणी खाज्याची वेगळीच मजा. चण्याचा पीठ नि गुळाचं पाक, आल्याचा नि तिळाचा गणित करून याक, बोटा एवढा लांब खाऊक ताजा ताजा, मालवणी खाजा, मालवणी खाजा. खाणारो किती खायत रवा त्याचो पत्तो नाही, एकदा पुडी फोडल्यावर ती सरासगत ठार नाही. देवाचा प्रसाद म्हणून चाय बरोबर, जेवणाबरोबर सुद्धा खाताना त्याची वेगळी चव असता. खाजा खाताना किंवा जिभेवर रेंगाळत ठेवताना मिळणारा आनंद खूप मोठा असता. खाजा खाताना माणसाचा मर होता तसो असता राजा. मालवणी खाजा, मालवणी खाजा, मालवणी खाजा, मालवणी खाजा. जत्रेत, गोंधळात किंवा गावसून मुंबई किल्ल्यावर भेट म्हणून देतात. कसा हा काय बरा म्हणान तोंड गोड करतात. ह्या जग म्हणजे माझा माझा आणि यमाचा खाजा, पण मालवणी खाजा तर माझा खाजा, तर माझा खाजा. मालवणी खाजा, मालवणी खाजा, मालवणी खाजाची वेगळीच मजा. मालवणी खाजा, उकडे तांदूळ, कुळीत पिठी, कोकम आगळ, कोकम सरबत ह्या पारंपरिक आणि घरगुती चवीच्या जिन्नस घेण्यासाठी आमच्या दुकानाला नक्की भेट द्या. आमचा पत्ता आहे ठाकूर बंधू कोकणी मेवा, जबीन अपार्टमेंट, हनुमान मंदिराजवळ, स्टेशन रोड, कळवा. खूप खूप धन्यवाद.